हा फोटो आणि हे नाव आज किनवट तर ओळखतोच, पण आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्र ओळखणार आहे। कारण ओळख मिळते ती पैशाने नाही, ओळख मिळते ती कामाने। आणि हा तरुण किती साधा तितकाच ज्वालामुखी आहे। नमस्कार, आज मी तुमच्या समोर निवडणुकीचं ढोंग थांबवून तुमच्या स्वाभिमानाला साथ द्यायला उभा आहे। ही निवडणूक नाही, हा किनवटच्या अस्तित्वाचा आणि भविष्याचा संघर्ष आहे। कान उघडून ऐका, मला सांगा, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही कोणाला मत दिलं? जातीला, पक्षाला? आणि त्यांनी तुम्हाला काय दिलं? फक्त आश्वासनाचे गठ्ठे। तुमचे रस्ते तुटलेले, तुमचा पाणी प्रश्न तसाच, तुमच्या मुलांना नोकरी नाही। कारण काय? कारण तुम्ही तुमच्या मतदानाचा हक्क जात आणि पक्षाच्या नावावर विकला। आता हे ढोंग बंद करा। ही वेळ आहे माणूस पाहून मत देण्याची, ही वेळ आहे काम करणारा माणूस निवडून द्यायची। आज आपल्यासाठी लढायला उभे आहेत सौ सुजाता विनोद इंड्रलवार, पण या निवडणुकीत खरी ताकद आहे त्यांच्या पाठीशी उभा असलेला, त्यांचा धाक धडकता सुशिक्षित आणि 35 वर्षाचा तळमळीचा मुलगा करण इंड्रलवार। बाहेरच्या जगाचं ज्ञान असलेला या तरुणाने मुंबई गाठून काम खेचून आणली। हो, या मुलाने कोणताही पद नसताना केवळ किनवटच्या प्रेमापोटी मुंबईवरून काम मंजूर करून आणली। त्याने शहरात सोलार लाईट्स आणल्या, याने VIP रोड सारखे दर्जेदार रस्ते आपल्या शहरात बनवून दाखवले। पुराच्या संकटात अडकलेल्या बांधवांना कोणताही राजकारण न करता रेशन वाटप केले। शाळेतील गरिबांना, विद्यार्थ्यांना मदत केली। वृद्धाश्रमाजवळ जो कचरा आणि घाण वर्षानुवर्ष होती तो स्वच्छ करून दाखवला। कॉलेजमध्ये असताना त्यांनी युवकांना त्यांच्या कामात, त्यांच्या अडचणीत मदत केली। मग आता सांगा, एवढं काम करणारा तरुण ज्यांच्या पाठीशी उभा आहे त्या माऊलीला सौ सुजाता इंड्रलवार निवडणूक दिल्यावर किनवट किती पटीने पुढे जाईल? आज हे जुने गडी पुन्हा तुमच्या समोर येऊन उभे आहेत, पण त्यांच्याकडे बघून मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते। बाळासाहेब म्हणायचे, जे काम करत नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवा। मला आठवते, जेव्हा उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धडकेबाजपणा पाहिला तेव्हा मला वाटलं, असा युवा आणि उच्च शिक्षित नेता किनवटला कधी मिळणार? आज तो दिवस आला आहे। हा 35 वर्षाचा तरुण ज्याला किनवटच्या बाहेरच्या विकसित जगाची कल्पना आहे। आणि हो, आम्हाला फक्त माणूस पाहून देणारा किनवटकरच आवडतो। माझ्या किनवटकरांनो, हा करणचा शब्द आहे। अजून एकदा सांगत आहे, हा करणचा शब्द आहे। आता किनवट फक्त तालुक्याचं शहर राहणार नाही, तर लवकरच हे नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजणार। तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा, तुमच्या वृद्धापकाळाचा विचार करा। एकदा नाही 10 विचार करा। ज्या तरुणाने पद नसताना काम करून दाखवलं, त्याची आई सौ सुजाता विनोद इंड्रलवार नगराध्यक्ष झाल्यावर किनवटमध्ये विकासाची सुनामी आणतील। कारण करणचा धाडसीपणा त्यांच्या पाठीशी आहे। उठा, जागे व्हा आणि तुमच्या मताचं सामर्थ्य दाखवा। येत्या निवडणुकीत सौ सुजाता विनोद इंड्रलवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा। जय महाराष्ट्र।